नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मोहनदास करमचंद गांधी म्हणजे महात्मा गांधी यांच्या जीवनावरील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. प्रश्न पहिला, महात्मा गांधी यांनी सत्याग्रह ही संकल्पना प्रथम कुठे वापरली? बरोबर उत्तर दक्षिण आफ्रिका. 1906 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील ट्रान्सवाल येथील एशियाटिक रजिस्ट्रेशन ॲक्ट विरोधात गांधीजींनी सत्याग्रह ही संकल्पना प्रथम औपचारिकपणे वापरली. प्रश्न दुसरा, महात्मा गांधी यांच्या हिंद स्वराज्य या पुस्तकाचे मूळ लेखन कोणत्या भाषेत झाले? बरोबर उत्तर गुजराती. हिंद स्वराज्य हे 1909 मध्ये गुजराती भाषेत लिहिले गेले होते. प्रश्न तिसरा, चंपारण सत्याग्रहामध्ये गांधीजींनी कोणत्या पिकाच्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले? बरोबर उत्तर नीळ. बिहारमध्ये नीळ शेतीमुळे शेतकऱ्यांवर अत्याचार होत होते. प्रश्न चौथा, गांधीजींनी अहिंसा या तत्वाचा सर्वाधिक प्रभाव कोणत्या ग्रंथातून घेतला? बरोबर उत्तर भगवद्गीता. महात्मा गांधीजींनी गीतेतून निष्काम कर्म आणि अहिंसेची प्रेरणा घेतली. प्रश्न पाचवा, दांडी मार्चचे प्रमुख उद्दिष्ट काय होते? बरोबर उत्तर मीठ कायद्याचा विरोध. 1930 मध्ये गांधीजींनी मीठ कायद्याविरोधात दांडी यात्रा केली होती. प्रश्न सहावा, गांधीजींना महात्मा ही उपाधी कोणी दिली? बरोबर उत्तर रवींद्रनाथ टागोर. प्रश्न सातवा, गांधीजींनी असहकार चळवळ कोणत्या घटनेनंतर मागे घेतली? बरोबर उत्तर चोरी चोरा घटना. 1922 मध्ये हिंसा झाल्यामुळे गांधीजींनी चळवळ थांबवली. प्रश्न आठवा, महात्मा गांधी यांच्या मते सर्वोदय म्हणजे काय? बरोबर उत्तर सर्वांचा विकास. सर्वोदय म्हणजे सर्व लोकांचे कल्याण. गांधीजींच्या त्रिसूत्री कार्यक्रमात खालीलपैकी कोणता घटक नव्हता? बरोबर उत्तर औद्योगिकरण. गांधीजींनी ग्रामोद्योग व स्वावलंबावर भर दिला होता. प्रश्न 10वा, गांधीजींची हत्या कोणी केली? बरोबर उत्तर नथुराम गोडसे. 30 जानेवारी 1948 रोजी गांधीजींची हत्या झाली. प्रश्न 11वा, महात्मा गांधी यांनी फिनिक्स सेटलमेंट कुठे स्थापन केले? बरोबर उत्तर दक्षिण आफ्रिका. फिनिक्स सेटलमेंट 1904 मध्ये गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत स्थापन केले. हे एक ऐतिहासिक वसाहत आहे. प्रश्न 12वा, टॉलस्टॉय फार्म कोणत्या देशात होते? बरोबर उत्तर दक्षिण आफ्रिका. हे महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या वसाहती दरम्यान स्थापन केलेले एक महत्त्वाचे आश्रम होय. प्रश्न 13वा, गांधीजींनी कोणत्या कायद्याविरोधात प्रथम सत्याग्रह केला? बरोबर उत्तर काळा कायदा. प्रश्न 14वा, सत्य आणि अहिंसा या तत्वाचा गांधीजीवर सर्वाधिक प्रभाव कोणाचा होता? बरोबर उत्तर लिओ टॉलस्टॉय. 15वा, गांधीजींनी यंग इंडिया म्हणजे तरुण भारत हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत चालवले? बरोबर उत्तर इंग्रजी. प्रश्न 16वा, हरिजन हे साप्ताहिक गांधीजींनी कधी सुरू केले? बरोबर उत्तर 1933. प्रश्न 17वा, गांधीजी भारतात कायमचे परत कधी आले? बरोबर उत्तर 1915.
प्रश्न 18वा, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? बरोबर उत्तर गोपाल कृष्ण गोखले. प्रश्न 19वा, गांधीजींनी साबरमती आश्रम कुठे स्थापन केले? बरोबर उत्तर अहमदाबाद. प्रश्न 20वा, गांधीजीच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? बरोबर उत्तर माय एक्सपिरियन्स विथ ट्रूथ. प्रश्न 21वा, रोलेट कायदा कोणत्या वर्षी आला? बरोबर उत्तर 1919. प्रश्न 22वा, चंपारण सत्याग्रह कोणत्या राज्यात झाला? बरोबर उत्तर बिहार. प्रश्न 23वा, अहमदाबाद मिल संप कोणत्या वर्षी झाला? बरोबर उत्तर 1918. प्रश्न 24वा, खेडा सत्याग्रह कोणत्या राज्यात झाला? बरोबर उत्तर गुजरात. प्रश्न 25वा, गांधीजींनी भारत छोडो आंदोलन कधी सुरू केलं? बरोबर उत्तर 1942. प्रश्न 26वा, भारत छोडो आंदोलनाची घोषणा कुठे झाली? बरोबर उत्तर दिल्ली. प्रश्न 27, करा किंवा मरा हा नारा कोणी दिला? बरोबर उत्तर महात्मा गांधी. प्रश्न 28, गांधीजींनी असहकार आंदोलन कधी सुरू केला? बरोबर उत्तर 1920. प्रश्न 29वा, नागरी अवज्ञा आंदोलन कधी सुरू झाला? बरोबर उत्तर 1930. प्रश्न 30वा, गांधीजीच्या पत्नीचे नाव काय होते? बरोबर उत्तर कस्तुरबा. प्रश्न 31वा, गांधीजींचा जन्म कुठे झाला? बरोबर उत्तर पोरबंदर. प्रश्न 32वा, गांधीजीचा जन्म कधी झाला? बरोबर उत्तर 1869. प्रश्न 33वा, गांधीजी कोणत्या व्यवसायासाठी इंग्लंडला गेले? बरोबर उत्तर वकिली. प्रश्न 34वा, गांधीजींच्या वडिलांचे नाव काय होते? बरोबर उत्तर करमचंद गांधी. प्रश्न 35वा, गांधीजींच्या आईचे नाव काय होते? बरोबर उत्तर पुतळीबाई. प्रश्न 36वा, महात्मा गांधी यांनी केसरी हिंद पदक कधी परत केले? बरोबर उत्तर 1919. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून महात्मा गांधींनी हे पदक परत केले. प्रश्न 37वा, खालीलपैकी कोणता गांधीजींचा प्रमुख तत्व नाही? बरोबर उत्तर वर्ग संघर्ष. प्रश्न 38वा, गांधीजींनी वर्धा शिक्षण योजना कधी मांडली? बरोबर उत्तर 1937. शिक्षण योजना गांधीजींनी 1937 मध्ये मांडली, ज्यामध्ये मूलभूत शिक्षण आणि हस्तकला आधारित शिक्षणावर भर दिला होता. प्रश्न 39वा, मूलभूत शिक्षण यामध्ये मुख्य भर कशावर होता?
बरोबर उत्तर उद्योग आधारित शिक्षण. ही संकल्पना महात्मा गांधी यांनी मांडली होती. यामध्ये शिक्षण हे हस्तकला, श्रम आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असावे असा विचार आहे. प्रश्न 40. खालीलपैकी कोणता गांधीजींचा ग्रंथ नाही? बरोबर उत्तर भारताचा शोध. भारताचा शोध हे पुस्तक जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेले आहे. प्रश्न 41. रचनात्मक कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय होता? बरोबर उत्तर समाज सुधारणा. रचनात्मक कार्यक्रम महात्मा गांधीजींनी मांडला होता. यामध्ये समाजाच्या विकासासाठी खादी, ग्रामोद्योग, स्वच्छता, शिक्षण यासारख्या उपक्रमावर भर दिला होता. प्रश्न 42. खालील विधानांचा विचार करा. नंबर 1. गांधीजींनी खादींचा प्रसार केला. नंबर 2. त्यांनी ग्रामोद्योगाला प्रोत्साहन दिले. नंबर 3. त्यांनी मोठ्या उद्योगांना प्राधान्य दिले. यापैकी योग्य पर्याय निवडायचा. बरोबर उत्तर 1 आणि 2. गांधीजींनी खादीचा प्रसार केला आणि त्यांनी ग्रामोद्योगाला प्रोत्साहन दिले. प्रश्न 43. गोलमेज परिषदमध्ये गांधीजींनी कोणत्या वर्षी सहभागी झाले? बरोबर उत्तर 1931. ब्रिटिश सरकारने भारताच्या राज्यघटनेविषयी चर्चा करण्यासाठी ही परिषद लंडन येथे आयोजित केली होती. प्रश्न 44. गांधीजींनी पुणे करार कोणासोबत केला? बरोबर उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 45. हरिजन हा शब्द गांधीजींनी कोणासाठी वापरला? बरोबर उत्तर दलित. हरिजन म्हणजे भगवंताची मुले. हा शब्द महात्मा गांधीजींनी दलित समाजासाठी वापरला होता. प्रश्न 46. खालीलपैकी कोणती घटना असहकार आंदोलन दरम्यान घडली? बरोबर उत्तर चोरी चोरा. याचा अर्थ असा की ब्रिटिश सरकारच्या संस्थांची शाळा, कॉलेज, न्यायालये आणि इतर व्यवसायाशी संबंधित सहकार्य न करण्याचे आंदोलन. प्रश्न 47. गांधीजींनी ऑल इंडिया स्पिनर्स असोसिएशनची स्थापना कधी झाली? बरोबर उत्तर 1925. प्रश्न 48. मिठाचा सत्याग्रहाचा प्रारंभ कुठून झाला? बरोबर उत्तर साबरमती आश्रम. प्रश्न 49. खालील विधानांचा विचार करा. नंबर 1. गांधीजींनी स्वदेशीचा पुरस्कार केला. नंबर 2. त्यांनी विदेशी वस्तूंचा बहिष्कार केला. नंबर 3. त्यांनी ब्रिटिश उद्योगांना पाठिंबा दिला. योग्य पर्याय निवडा. बरोबर उत्तर 1 आणि 2. गांधीजींनी स्वदेशीचा पुरस्कार केला आणि त्यांनी त्याचबरोबर विदेशी वस्तूंचा बहिष्कार केला. प्रश्न 50. भारत छोडो आंदोलन दरम्यान गांधीजींना कुठे ठेवण्यात आले? बरोबर उत्तर आगा खान पॅलेस. हे पॅलेस पुण्यामध्ये आहे. प्रश्न 51. गांधीजीच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थी कुठे विसर्जित केल्या? बरोबर उत्तर गंगा नदी. प्रश्न 52. गांधी आयर्विन करार कधी झाला? बरोबर उत्तर 1931. हा करार महात्मा गांधी आणि ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यात झालेला एक महत्त्वाचा करार होता, ज्यामुळे सविनय कायदेभंग आंदोलन थांबवण्यात आले होते. प्रश्न 53. खालीलपैकी कोणत्या गांधीजींचा आर्थिक सिद्धांत आहे? बरोबर उत्तर विश्वस्तव. प्रश्न 54. गांधीजींच्या मते स्वराज्य म्हणजे काय? बरोबर उत्तर आत्मशासन. प्रश्न 55. दांडी यात्रा किती दिवस चालले?
बरोबर उत्तर 24 दिवस. प्रश्न 56वा, गांधीजींनी खादीचा प्रचार का केला? बरोबर उत्तर स्वावलंबनासाठी. खादी म्हणजे हाताने सूत काढून व हातमागावर विणलेले कापड. प्रश्न 57वा, खालीलपैकी कोण गांधीजींचे निकट सहकारी होते? बरोबर उत्तर विनोबा भावे. प्रश्न 58वा, गांधीजींनी सेवाग्राम आश्रम कुठे स्थापन केला? बरोबर उत्तर महाराष्ट्र. महाराष्ट्रामधील वर्धा जिल्ह्यात महात्मा गांधीजींनी हा आश्रम स्थापन केला, जेथून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. प्रश्न 59वा, गांधीजीच्या मते अहिंसा म्हणजे काय? बरोबर उत्तर हिंसा टाळणे. प्रश्न 60वा, गांधीजींनी भारत छोडो आंदोलनात दिलेला संदेश काय होता? बरोबर उत्तर करा किंवा मरा. प्रश्न 61वा, ए महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ सुरू केली. आर कारण ब्रिटिशांनी जालियनवाला बाग हत्याकांड केले. बरोबर उत्तर ए दोन्ही बरोबर. आर योग्य स्पष्टीकरण. 1919च्या हत्याकांडामुळे गांधीजींनी 1920 मध्ये असहकार चळवळ सुरू केली. प्रश्न 62वा, गांधीजींच्या सत्याग्रहामध्ये खालीलपैकी मुख्य घटक कोणता? बरोबर उत्तर सत्य प्लस अहिंसा. सत्याग्रह म्हणजे सत्य आणि अहिंसेवर आधारित संघर्ष. प्रश्न 63वा, ए गांधीजी औद्योगिकरणाच्या विरोधात होते. आर कारण त्यांनी ग्रामोद्योगाला प्राधान्य दिले. बरोबर उत्तर ए दोन्ही बरोबर. आर योग्य स्पष्टीकरण. गांधीजींनी मोठ्या उद्योगापेक्षा लघु उद्योग व ग्रामोद्योगाला अधिक महत्त्व दिले होते. प्रश्न 64वा, ट्रस्टनशिप सिद्धांतानुसार संपत्ती कोणाची आहे? बरोबर उत्तर समाजाची. संपत्ती समाजाची असून श्रीमंत फक्त विश्वस्त आहे. प्रश्न 65वा, चंपारण सत्याग्रह हे महत्त्वाचे काय? बरोबर उत्तर पहिला सत्याग्रह. महात्मा गांधीजींचा हा सर्वात पहिला मोठा सत्याग्रह. प्रश्न 66वा, गांधीजींच्या मते स्वराज्य प्राप्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? बरोबर उत्तर सत्याग्रह. त्यांनी अहिंसक संघर्षावर भर दिला होता. प्रश्न 37वा, ए गांधीजींनी खादीचा प्रचार केला. आर कारण त्यांनी स्वदेशीला महत्त्व दिले. बरोबर उत्तर ए दोन्ही बरोबर. आर योग्य स्पष्टीकरण आहे. खादी बरोबर स्वदेशी प्लस स्वावलंबन. प्रश्न 68वा, पुणे कराराचे मुख्य उद्दिष्ट काय होते? उत्तर दलित प्रतिनिधित्व. बी आर आंबेडकर आणि गांधीजीमध्ये करार झाला. दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ रद्द करून हिंदू समाजाचा अविभाज्य भाग म्हणून संयुक्त मतदारसंघात राखीव जागेची तरतूद करणे यासाठी पुणे करार झाला. प्रश्न 69वा, गांधीजींच्या मते अहिंसा म्हणजे काय? बरोबर उत्तर सर्व जीवांवर प्रेम. प्रश्न 70वा, दांडी यात्रेचे परिणाम काय झाले? बरोबर उत्तर जनतेमध्ये जागृती झाली. जनतेमध्ये राष्ट्राची भावना वाढली. दांडी यात्रेमुळे मीठ सत्याग्रहाने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला मोठा वेग मिळाला आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध जन आंदोलन अधिक मजबूत झाले. प्रश्न 71वा, गांधीजींनी सर्वोदय संकल्पना कुठून प्रेरित केली?
बरोबर उत्तर रस्किनचे पुस्तक. जॉन रस्किनच्या अनटू दिस लास्ट मधून प्रेरणा घेऊन त्यांनी सर्वोदय संकल्पना प्रेरित केली. प्रश्न 72वा. गांधीजींच्या रचनात्मक कार्यक्रम मध्ये काय होते? बरोबर उत्तर समाज सुधारणा. समाज सुधारणेसाठी, देश उभा करण्यासाठी आणि लोकांमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम सुरू केला. प्रश्न 73वा. गांधीजींच्या मते शिक्षणाचे उद्दिष्ट काय? बरोबर उत्तर व्यक्तिमत्व विकास. गांधीजींच्या मते शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर चांगला माणूस बनवणारी आणि जीवनात स्वावलंबी करणारी प्रक्रिया आहे. प्रश्न 74वा. गांधीजींच्या मते सत्य म्हणजे काय? बरोबर उत्तर देव. सत्य हेच ईश्वर आहे असे गांधीजी म्हणत. प्रश्न 75वा. गांधीजींच्या विचारामध्ये अपरिग्रह म्हणजे काय? बरोबर उत्तर संपत्तीचा त्याग. प्रश्न 76वा. गांधीजींनी हरिजन चळवळ का सुरू केली? बरोबर उत्तर दलितांसाठी. अस्पृश्यता नष्ट करून दलित समाजाच्या उन्नतीसाठी गांधीजींनी ही चळवळ सुरू केली. प्रश्न 77वा. गांधीजींनी सत्याग्रहामध्ये कोणता मार्ग वापरला? बरोबर उत्तर अहिंसा. हिंसा न करता सत्य आणि अहिंसेचा मार्ग गांधीजींनी नेहमी वापरला होता. प्रश्न 78वा. गांधीजींच्या मते लोकशाही म्हणजे काय? बरोबर उत्तर जनतेचा सहभाग. सत्य, अहिंसा आणि समतेवर आधारित अशी व्यवस्था जिथे प्रत्येक माणूस महत्त्वाचा आहे. प्रश्न 79वा. गांधींच्या मते सत्याग्रहाचा अंतिम उद्देश काय? बरोबर उत्तर सत्य. अहिंसाच्या मार्गाने सत्याचा विजय आणि अन्यायाचा नाश करून न्याय व शांतता प्रस्थापित करणे. प्रश्न 80वा. गांधीजींच्या मते स्वदेशी म्हणजे काय? बरोबर उत्तर देशी उत्पादन वापरणे. स्वदेशी म्हणजे आपल्या देशातील वस्तू वापरणे आणि देशाला आत्मनिर्भर बनवणे. प्रश्न 81वा. गांधीजींच्या मते अहिंसा कोणासाठी लागू आहे? बरोबर उत्तर सर्वांसाठी. अहिंसा प्रत्येक माणसासाठी आहे आणि ती जीवन जगण्याचा सर्वोच्च नैतिक मार्ग आहे. प्रश्न 82वा. गांधीजींच्या मते साधे जीवन म्हणजे काय? बरोबर उत्तर कमी गरजा. सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग. प्रश्न 83वा. गांधीजींच्या विचारांचा मुख्य आधार काय आहे? बरोबर उत्तर सत्य प्लस अहिंसा. प्रश्न 84वा. गांधीजींच्या विचारांची विसंगत संकल्पना कोणती? बरोबर उत्तर मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण. गांधीजी लघु उद्योग व ग्राम उद्योगांना प्राधान्य देत. मोठ्या उद्योगामुळे असमानता वाढते असे त्यांचे मत होते. प्रश्न 85वा. गांधी आयर्विन करारानुसार गांधीजींनी काय मान्य केले? बरोबर उत्तर चळवळ थांबवली. या करारानुसार सविनय कायदेभंग चळवळ तात्पुरती स्थगिती केली आणि ते गोलमेज परिषदेत उपस्थित राहण्यासाठी गेले. प्रश्न 86वा. विधानांचा विचार करा. खादीचा प्रचार, स्वावलंबावर भर, विदेशी वस्तूचा प्रचार. यापैकी गांधीजीचा भर कशावर होता? बरोबर उत्तर ए 1 आणि 2. खादीचा प्रचार आणि स्वावलंबावर भर होता. प्रश्न 87वा. सविनय कायदेभंग चळवळचे वैशिष्ट्य काय?
बरोबर उत्तर अन्यायकारक कायद्याचे उल्लंघन. नागरिकांनी शांततेने कायद्याचे उल्लंघन करून विरोध दर्शवला. प्रश्न 88वा, भारत छोडो आंदोलनचे उद्दिष्ट काय? बरोबर उत्तर पूर्ण स्वातंत्र्य. 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनाचा उद्देश ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावणे हा होता. प्रश्न 89वा, गांधीजींच्या सामाजिक विचारामध्ये कोणती गोष्ट नव्हती? बरोबर उत्तर जातीवाद समर्थन. गांधीजींनी जातीवाद व अस्पृश्यतेचा तीव्र विरोध केला. प्रश्न 90वा, सत्याग्रहामध्ये सर्वात महत्त्वाचा गुण कोणता? बरोबर उत्तर सहनशीलता. सत्याग्रही म्हणजे सहनशीलता व संयम ठेवणे. प्रश्न 91वा, महात्मा गांधी यांच्या अंत्योदय संकल्पनेचा अर्थ काय? बरोबर उत्तर शेवटच्या व्यक्तीचा विकास. गांधींच्या मते कोणतीही योजना किंवा धोरण यशस्वी तेव्हाच मानले जाईल जेव्हा त्याचा लाभ समाजातील सर्वात दुर्बल घटकापर्यंत पोहोचेल. 92वा, खालीलपैकी कोणाचा गांधीजीवर प्रभाव कमी होता? बरोबर उत्तर कार्ल मार्क्स. प्रश्न 93वा, गांधीजींच्या मते लोकशाही कशी असावी? बरोबर उत्तर केंद्रीकृत. ग्राम स्वराज्य ही केंद्रीकृत लोकशाहीची संकल्पना त्यांनी मांडली. प्रश्न 94वा, असहकार चळवळीचे वैशिष्ट्य काय? बरोबर उत्तर ब्रिटिश संस्थांचा बहिष्कार. शाळा, न्यायालय, पदव्या यांचा बहिष्कार करण्यात आला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध सहकार्य न करून विरोध करण्याची चळवळ म्हणजे असहकार चळवळ. प्रश्न 95वा, खालीलपैकी गांधींच्या नैतिक तत्वामध्ये कोणते नाही? बरोबर उत्तर हिंसा. प्रश्न 96वा, साधन आणि साध्य यामध्ये गांधीजींचा दृष्टिकोन काय? बरोबर उत्तर समान. चांगले साध्य उद्दिष्ट मिळवण्यासाठी साधनही शुद्ध आणि नैतिक असले पाहिजे. प्रश्न 97वा, मिठाच्या सत्याग्रहाचे महत्त्व काय? बरोबर उत्तर जन आंदोलन. मिठाचा सत्याग्रह हा ब्रिटिश सत्तेविरुद्ध प्रभावी आणि जनतेला एकत्र आणणारा अहिंसक आंदोलन होता. प्रश्न 98वा, गांधीजींच्या मते धर्म म्हणजे काय? बरोबर उत्तर नैतिकता. धर्म म्हणजे सत्य, अहिंसा आणि कर्तव्यनिष्ठ जीवन जगण्याचा मार्ग. प्रश्न 99वा, महात्मा गांधी यांना दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत येण्यासाठी कोणी प्रेरित केले? बरोबर उत्तर गोपाळ कृष्ण गोखले. खेडा सत्याग्रहाचे मुख्य कारण काय होते? बरोबर उत्तर दुष्काळामुळे कर माफीची मागणी. खेडा सत्याग्रहामध्ये महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कर भरण्यास नकार दिला. अशा प्रकारे आपण गांधीजींच्या जीवनावरील महत्त्वाचे प्रश्न बघितले आहेत. प्रश्न आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.